हरी मंडळी. चला आज आपण संडे आहे, ठिकाणी जाऊ. मुरुगन टेम्पल फेमस आहे इथं, वडापालाजी म्हणून आहे. आता इथून आपल्याला सेंट्रलला जायचं, चेन्नई सेंट्रल मेन स्टॉप. आणि सेंट्रलमधून आपल्याला मेट्रो पकडायची. ग्रीन आहे, ग्रीन मेट्रो जी वडापालाजीला जाईल. वडापालाजी मेट्रो स्टेशनपासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर मुरुगन टेम्पल आहे. प्रसिद्ध टेम्पल आहे. चला दर्शन करू आणि मी तुम्हाला दाखवतो वडापालाजी मुरुगन टेम्पल, जे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. फेमस आहे, जुनं पुरातन मंदिर आहे. चेन्नईमधील प्रसिद्ध जागा आहे म्हणून आपण विजिट करायला जाऊ. रामकृष्ण हरी मंडळी. ज्या प्रकारे आपल्या इथं मुंबईमध्ये जीटी आणि चर्चगेट स्टेशन आहे, त्याच प्रकारे इथं लास्ट बस स्टँड लोकल स्टेशन आहे, जे मुंबई सेंट्रल, ठीक आहे, चेन्नई सेंट्रल. तर सगळ्या म्हणजे एक लाईनच्या, सगळ्या नाही एक लाईनच्या या गाड्या इथून आपल्याला पेरंबूरला भेटल्या जातात. चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन लोकलचं प्लॅटफॉर्म स्टेशन आहे. 10, 15 नंबर, 16 नंबर या प्रकारे आपल्याला इथून पेरंबूर आपल्याला 4च स्टेशन आहे, इथून जास्त लांब नाही आहे. चला आता आपण जाऊ मेट्रो. ग्रीन मेट्रोनी आपल्याला वडापालानी जायचं. वडापालानीवरून आपल्याला मुरुगन टेम्पल जस्ट 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर त्याचा इतिहास तुम्हाला सांगतो मी हळूहळू जसं आपण पोहोचतो. जुनं पुरातन श्री शंकर आणि पार्वतीचे कार्तिक भगवान जे आहे त्यांचे पुत्र आणि त्यांचीच तिथं जुनं पुरातन मंदिर आहे. त्याला आज आपण भेट देतो. परत प्रयत्न करू आपण. स्वामी विवेकानंद हाऊस म्हणून आहे, ते मी फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आणि हे चेन्नई रेल्वे असं 3 पाचवा काय करू आपण केलं. आता आपण सेंट्रल मेट्रो स्टेशन छान आहे. जसं काय आपण एअरपोर्टला फिरलं असं वाटतं, सुंदर असं वाटतं. नाश्ता पाण्याचे खायचे ते. चला तिकीट काढू आपण वडापालाजी. सेंट्रल मेट्रो स्टेशनला उतरले आपण होतो. सेंट्रल मेट्रो स्टेशनवरून वडापालाजीचं 40 रुपये तिकीट आहे. आणि तुम्ही थोडासा नजारा पाहू शकता स्टेशनचा. सुंदर, साफ, स्वच्छ आणि भूमिगत रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे अंडरग्राऊंड. तर ब्ल्यू आणि ग्रीन दोन्ही मेट्रोचे हे आहे. इथून मेट्रो वडापालाजी लगभग 30 मिनिट लागतील आपल्याला आहे. काय 30 किलोमीटर आहे, 35-30 किलोमीटर. 40 मिनिटात आपण पोहोचतो आणि तिथून वॉकिंग आपण दर्शनाला जाऊ. चला आपण आलो आता वडापालाजी स्टेशनला, मेट्रो स्टेशनला. आणि इथून फक्त 550 मीटर अंतरावर मुरुगन टेम्पल आहे. तर चेन्नईमध्ये फिरायची वेगवेगळी जी आहे तिथे की जवळ चेन्नईमध्ये राहील तर वेगवेगळ्या चांगल्या प्रमुख आणि फिरू. लास्ट संडे आपण चांगल्या ठिकाणी फिरलो. मुरुगन टेम्पल प्रसिद्ध आहे. टेम्पल कशी जायचं तुला सुंदर असं सभामंडप आहे बघा. वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती केलेल्या आहेत. बारीक दगडाचं कोरीव काम आहे बघा. काम आणि हेच मंदिर आहे मुरुगन, म्हणजे कार्तिक स्वामी, जे गणपतीचे भाऊ आणि शंकरांचे पुत्र. रामकृष्ण हरी मंडळी. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं मुरुगन टेम्पलचं. आणि अशी एक बाहेरच्या साईडला सुद्धा कार्तिक स्वामीची मूर्ती आहे आणि तिथंही लोक लाईन लावून दर्शन करतात. हे मुख्य मंदिर आहे. आणि
मंदिराच्या शेजारी जे मंदिर आहे तिथं बघा डिझाईन कशी भारी आहे एकदम छान. आणि हे पांढरा कलर लावलाय त्याचा फायदा होतोय. सुंदर असे मंदिराचे कळस आणि मंदिरची प्रदक्षिणा करून 12:30 नंतर हे दर्शन बंद करतात बहुतेक. मंदिराच्या कार्तिक स्वामीची सुंदर अशी मूर्ती आहे बरं का. छान ना. दर्शन लाईन बघा. शिवशंकर शंभरची कठीण सुंदर अशी खिंड आहे. या प्रकारे आपण दर्शनाची प्रदक्षिणा झाली मंदिराच्या. चला छान दर्शन झालेलं आहे. आता आपण स्वामी विवेकानंद आहे.